जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. लेवल वाढवा मॉनिटरची ते आपण देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशिराजा कळो आले, ठाव दे चित्ता राखे पायापाशी. सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळू आले, तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पायी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पायी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. 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 तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिन्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. अतुलित बलधामं हेम शैलावदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशराजा कळो आले. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा अभंग आहे. निवडलेल्या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय भगवंताकडं अत्यंत विनयानं एक करुणा भागताय आणि ती करुणा परमार्थिक साधनेचं अनुकूल वातावरण जीवनात तयार व्हावं
या करता बघतायत. विठ्ठल विठ्ठल. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने प्रातस्मरणीय वैकुंठवासी पुंजा ठगुजी जाधव यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी या कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. त्यामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार, पत्नी गंगा भागीरथी पार्वताबाई पुंजा जाधव, त्यांचे सुपुत्र श्री परशुराम पुंजा जाधव, सुकन्या सौ रखमाबाई पांडुरंग मोरे, नातू श्री सचिन ज्ञानेश्वर जाधव, श्री गणेश ज्ञानेश्वर जाधव, श्री प्रल्हाद परशुराम जाधव, श्री बबन परशुराम जाधव, नाथ सौ वर्षा किरण कांदळकर, त्यांची सुकन्या सौ कांताबाई माळू शिंदे, सुकन्या सौ शांताबाई भास्कर गोराणे, सुकन्या सौ सिंधुबाई बाबासाहेब कांदळकर, सुनबाई छाया ज्ञानेश्वर जाधव, सुनबाई सुनीता परशुराम जाधव आदी करून संपूर्ण जाधव, गोराणे, कांदळकर, शिंदे, मोरे या संपूर्ण परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा माझ्याकडे आपण सुपूर्द केलेली आहे. मी मनापासून सगळ्या वैकुंठवासी पुंजाबाबांच्या नातवंडांना, त्यांच्या सुपुत्रांना, त्यांच्या परिवारातील सन्माननीय सर्व सदस्यांना मनापासून वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. सामान्य परिवार आहे आणि परंपरेनं वारकरी विचारधारा जोपासून वडिलांच्या आचारसंहितेत जीवन जगणाऱ्या परिवाराने बापाचा केलेला हा अत्यंत देखणा उत्सव आहे. आपल्या परिवाराला एका चांगल्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न ज्या पुंजाबाबांनी केला त्यांचं पुण्यस्मरण आनंदात व्हावं, कारण आजचा मुळात दुखवट्याचा नाही, हा आनंदाचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं वास्तव्य भगवत चरणाचं होऊ शकतं किंवा ते देवाच्या लांबही जाऊ शकतं. ते आपल्या भक्तीतल्या आणि वैदिक पुण्याच्या आधारावर निश्चित होतं. दोन्ही प्रकारातलं पुण्य या जाधव परिवाराने करण्याचा मानस इथं योजलेला आहे आणि त्या निमित्तानं त्यांनी मला पाचारण केलं. आदरणीय आमचे विशालदादा सदाफळ यांचा मला ज्यावेळेला संपर्क झाला की बाबा आपण ही सेवा केली पाहिजे, मला असं वाटतं मी एकदा सानप परिवारात इथं सेवेला आलो होतो आहे ना रोडला, आणि तसे या परिसरात सारोळा असेल किंवा तारूखेडले असेल किंवा धारणगाव वीर असेल, परिसरामध्ये खूप सारी कीर्तनं मी त्या निमित्तानं केलेली. हा परिसर चांगल्या पद्धतीनं फिरलो आहे. पुन्हा एकदा या परिसरात आपण आलं पाहिजे, विशालदादांचा आग्रह होता. आणि विशालदादांच्या प्रेमामुळं मला असं वाटतं यांचे नातूच ना, परशुराम बाबांचे नातू आणि विशालराव चांगले सख्य मित्र आहेत आणि त्यांच्या सख्यत्वेच्या भावनेमुळं, मित्रत्वाच्या नात्यामुळं त्यांनी मला पाचारण केलं की आपण महाराजांना बोलवा. त्यांच्या प्रेमामुळं मला इथं येणं घडतं आहे. मी सगळ्यांच्या प्रति करुणा प्रेमभावना व्यक्त करतो. महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे श्रद्धे हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार. रात्री आम्ही पैठणला होतो दोघंही. तिथून मी रात्रीचा प्रवास केला आणि ते म्हटले मला जरा माझा परिवार सोबत आहे, मी यांना घरी सोडतो आणि 5 वाजता निघतो. ते 5ला निघाले, 10ला पोचले. मी रात्री निघालो, 3ला पोचलो. पण धावपळ झाली, पण उशिरा का होईना थोडंसं मला एक 10-15 मिनिट यायला उशीर झाला. पण मी उशीर झाला असं मला वाटत होतं, पण मी ज्यावेळेला कीर्तन सुरू केलं त्यावेळेला तुमची उपस्थिती पाहून मला असं वाटत होतं मी 10-15 मिनिट लवकर आलो व आणखी 10-15 मिनिटांनी यायला पाहिजे होतं. बिचारे श्रोते आले असते, नंतर आपण आलो असतो तर बरं झालं असतं. कारण आता नाशिक जिल्ह्याची काय उभ्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली, बाबा कीर्तन सुरू झाल्यावरच माणसं घरच्या बाहेर पडत. हो, आता 10 ते 12चा टाईम राहणार नाही काही दिवसानं. आपण येऊ त्यावेळेला टाईम ठरेल, पत्रिकेत टाईम छापायची वेळ बंद होईल काही दिवसांना, अशी परिस्थिती आहे. हरकत नाही, पण तुम्हाला सगळ्यांचं या जाधव परिवारावर प्रेम आहे. तसं मुळात काही विस्तीर्ण हा परिवार नाही, 2-4 घर मला असं वाटतं या गावामध्ये या जाधव परिवाराचे आहेत. पण सगळ्यांना मिळून मिसळून राहणारा हा धनगर समाजामध्ये जन्माला आलेला गोड परिवार आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या समाजाला, सगळ्या जाती व्यवस्थेला खूप मोठं प्राधान्य आहे आणि इथं कोणाला विरोधाभासात नेता येत नाही. सगळ्यांचीच खूप मोठी परंपरा या देशाची, या राष्ट्राची, मुळात या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे सनातन धर्मावर उपकार आहे. अहो, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातलं रक्त 2दा या परिवाराने वाचवलं. संभाजीराजांकडे एक धनगर समाजाचा मनुष्य जो पटका बांधलेला, धोतर नेसलेलं, अनेक मेंढ्या, ज्याच्या घरी मेंढपाळ वृत्ती त्याची, आणि तो
संभाजीराजांना भेटायला आला आणि सगळ्या प्रधान सेवकांना मावळ्यांना सांगायला लागला, राजू कुठे, मला त्यांना भेटायचंय. तुला भेटता येईल पण थांबावं लागेल बाबा. मी थांबायला तयार आहे. थांबला आपला बाहेर राजवाड्याच्या आणि निरोप दिला महाराजांना. महाराज एक धनगड समाजाचा मनुष्य आहे, पण तुमची भेटायची खूप ओढ आहे त्याला, तुम्हाला त्याला भेटायचं आहे. महाराज म्हटले हरकत नाही. तो ज्या वेळेला मनुष्य आत आला त्यावेळेला संभाजीराजांना म्हटलं, राज सगळ्यांसमवेत नाही रे, मला एकट्याला भेटायचं तुला. सगळ्या प्रधान सेवकांनी आपली शस्त्र तयार ठेवली. अरे एकट्याला भेटायचं म्हणजे काय, घात करायचं का तुला? राजांचा प्रचंड विश्वास. सगळ्या सैन्याला सेवकांना प्रधानाला बाजूला केलं. त्या म्हाताऱ्या पटका बांधलेल्या धोतर नेसलेल्या खांद्यावर घोंगळ असलेल्या धनगड समाजाच्या माणसाला जवळ घेतलं आणि विचारलं, काय म्हणता बाबा? त्यांनी आपल्या पटक्यातून एक रत्न बाहेर काढलं आणि सांगितलं, ही अंगुठी आहे आणि या अंगठ्यामध्ये एक मी मणी मडवलेला आहे. सोन्याचा हा धातू आणि त्या धातूत एक रत्न मडवलेलं आहे. हा हिरा, हा मणी तुमच्या हातात असला पाहिजे. बाबा मेंढपाळ तुम्ही, तुमची परिस्थिती नाजूक. अहो मी काही म्हटलं तरी वडिलोपार्जित तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं बरं आहे. हे रत्न मला कशाला देता? त्यावेळेला महाराजांनी त्या धनगड समाजाच्या मनुष्याने सांगितलं, राज अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा आमचा जगला पाहिजे. हे रत्न तुझ्याच कामाचं आहे, तुलाच राहू दे. चिपळी वाजवू नका. भाषणात वाजवायची, तुम्ही व्याख्यानात वाजवायला लागली. हे राहू दे तुला. अरे पण मला बाबा काही काम नाही रे त्याचं. या रत्नाला मी काय करू? आहे माझ्याकडे, बघ बघ. राजर तुझ्या रत्नाला बाजूला ठेवून हे घाल. का? हे ते रत्न आहे. जेव्हा जेव्हा ताट तुझ्या जेवणाचं समोर येईल त्या ताटापुढं हे रत्न धरायचं. हे रत्न जर काळं पडलं, हा मणी जर काळा पडला तर समजावं तुझ्या ताटात कोणीतरी विष कालवलेलं आहे. आणि मणी जसा आहे तसा राहिला, समजावं तुझं अन्न खाण्याच्या योग्यतेचं आहे. राजा म्हटले, माझ्या काय कामाला? माझा आग्रह आहे, तुला माझ्या गळ्याची आण आहे. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, या परिवाराचे उपकार कधी विसरायचे नाही. माझ्या वडिलांवर तुझ्या बाची लई उपकार आहे, त्यांची भाषा, आणि त्या उपकाराची जाणीव म्हणून एवढं रत्न ठेव. अहो राजेंनी ते रत्न बोटात घातलं, आयुष्यभर ठेवलं. 2 वेळा संभाजीराजेच्या ताटात विष कालवण्याचा प्रयत्न झाला. केवळ त्या धनगड समाजाच्या माणसाच्या एका अंगठीमुळं या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्याचं गोड रत्न धर्मवीर संभाजीराजा 2दा वाचला. हे या परिवाराचे आणि या समाजाचे, या संपूर्ण राज्यावर नाही तर सनातन धर्मावर उपकार आहे. त्यामुळं इथं प्रत्येक समाजाची आगळी वेगळी ख्याती आहे. जी मंडळी, जी छोटे छोटे समाज, बहुसंख्य समाज, अल्पसंख्याक समाज इथं राहतो, त्या सगळ्यांना घेऊनच हा संप्रदाय, प्रवास करणारा संप्रदाय आहे. मला फारच आनंद वाटला. छोट्या परिवाराने केलेला चांगला उत्सव आहे. मी खरोखर त्यांच्या चरणी मनापासून प्रणाम करतो, त्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांनाच त्यांनी पाचारण केलं. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भजन वैभव आदरणीय आमचे शिवराम महाराज बोराडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी महाराजांनाही मनापासून वंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंग साथीला महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, आपल्या नाशिक जिल्ह्यातले गोडरत्न आहेत दिनेशजी महाराज मोजाळ या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी दिनेश दादांना धन्यवाद देतो. कल्पेश महाराज आहेत, ग्रामस्थ सगळी मंडळी आहेत, आमचे सहकारी राहुल दादा आहेत, राहुल दादा सानपांनाही वंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. माऊली साऊंड आहे इथं, निखिल दादा बसलेले, शरद दादा आहे, माऊली आहे, सरपंच उपसरपंच बरीचशी मंडळी आहेत, बाबा आहेत, विशाल दादा आहे, समीर आहे. ही सगळीच मंडळी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करून मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 गुरु तुकोबार यांचा अत्यंत गोड अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे भगवंताकडं करुणा बघताय. हा अभंग तुम्ही लिहिलेला बघा नितीन भाऊ. हा अभंग लिहिलेला बघितला की हा अभंग विनयाच्या भाषेतला अभंग आहे. जसं देवा माझे मन लागो तुझे चरणी, हा अभंग आहे नाथ महाराजांचा. देवा म्हटलं पुढे क्वामा आहे, म्हणजे नाथ महाराज तिथं थांबले. या अभंगाला आवेशातल्या चाली म्हणाव्या लागत नाही. जशी शिवराम महाराजांनी सुरुवातीला या अभंगाची चाल गायली, ती समर्पक चाल या अभंगाला. कोणता राग कोणत्या अभंगाला गावा
ही गायकाला कळावं अभंग विनयाचा आहे आणि आपण आवेशातले राग म्हणून राहिलो, आवेशातल्या चाली म्हणायला लागलो. असं होत नाही. ए देवा देवा देवान देवा सारखंच आहे. काय सांगू आता, काय सांगू आता. फरक आहे, शब्द तेच आहे पण बोलण्याचं टोनिंग बदललं. शब्द तेच वापरायचे, फक्त फरक करायचा. एका राजानं अनेक ज्योतिषकांना आपलं भविष्य सांगायला बोलवायचे. भविष्य सांगा, भविष्य सांगा. आणि भविष्य आवडलं नाही, ते जर त्याला पटलं नाही तर तो तुरुंगातच टाकायचा. एका राजाने त्या ब्राह्मणाला भविष्य करायला बोलावलं आणि ज्योतिषांना विचारलं, भूदेवाच सांगा ज्योतिष. त्या ब्राह्मणाने त्यांच्याकडे पाहिलं, सांगितलं, राजा तुझ्यासारखा दरिद्री हात, दलिंदर हात माझ्या हातात आला नाही गड्या. का रे बाबा, असं काय झालं? अरे लय कठीण भविष्य आहे तुझं. म्हणजे काय? तुला तुझ्या आईचं मरण पाहावं लागणार आहे, तुला तुझ्या बापाचं मरण पाहावं लागणार आहे, तुला तुझ्या बायकोचं मरण पाहावं लागणार आहे, तुला तुझ्या पोराचं मरण पाहावं लागणार आहे. त्यानं गच्चीच दाबली त्या ज्योतिषकाराची. मूर्खा, वाटल ते मनात बळबळ करतो, ठाकाऱ्याला तुरुंगात पाहिजे होतो. तो म्हणते रूम न घे पहिली, ये रोटावेटर काय मागतो. अहो समोर ज्याची प्रसन्नता तुम्हाला देत असते तो खूप बरा आहे, भगवंताला प्रसन्न करताय. देवा जे जे अभंग ईश नामाने, भगवत नामाने सुरू होतात किंवा संत वचनाने सुरू होतात ते विनयानेच गायचे. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. श्री पंढरीशा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. विनयात गायची अभंग आहेत महाराज. ही विनयात गायली तर शोभा देतात, अन्यथा ती शोभा देत नाही. तो कोबरे अत्यंत विनयानं भगवंताला म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, तू आमच्यावर एक उपकार कर. आता ऐसा, आता हा वर्तमान काळ वचन आहे. महाराज म्हटले आता आमच्यावर कर. तू अनेकांवर उपकार केले, आम्हाला माहिती आहे तू त्यांच्यावर उपकार केले जे उपकार करण्याच्या योग्यतेचे सुद्धा नव्हते. अरे अपकार्यावर उपकार केले तू. जेथेची कृपाला हिजेवरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे अपकार्यावर. एका राक्षसानं भगवंताची प्रार्थना केली, म्हटला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. काय नाव होतं त्या राक्षसाचं? भस्मासूर. चाल भगवान महादेव म्हटले दिलं तुला. दिलं? हो. ठेव आता डोक्यावर हात. हो ठेव. तुझा वैरी कोण आहे पा. तो म्हणे इथं तुमच्याशिवाय कोण आहे. आता वैरी म्हटल्यावर मी म्हणे या पवारांशिवाय बोराळीशिवाय इथं दुसरं कोण आहे बुवा. दिसलंच नाही कोणी तर कोण पाहिजे. समोरचाच माणूस पाहतो ना. तो म्हणे इथं तुमच्याशिवाय कोण आहे. मग का तू माझ्या डोक्यावर हात ठेवतो का? अरे पठ्या, मीच तुला दिलं आणि तू माझ्या डोक्यावर. भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. भगवान महादेव निघाले बो पुढं पळत. काय ताप झाला म्हटले गड्या, उपकार करून मागं लागला आपल्या. त्यांनी भगवान विष्णूला आरोळी दिली. देवा अरे याला काही सांग जरा, आता माझ्या बसमधले गिराईक नाही, तू ये जरा. देवानं मोहिनीचं रूप धारण केलं महाराज. देखणी मोहिनी. देव तरलोक्याचा मालक स्त्रीचं रूप घेतोय, मोहिनीचं रूप घेतोय. एकदम त्या राक्षसाच्या पुढं मोहिनी उभी राहिली. बापरे, एखादी रील आली तर माणूस पुढं लोटत नाही. हे तर मोहिनी होती. तो म्हणे क्या सुंदर हो आप, क्या का से आओ. ते म्हणे मी तुमच्याकरता आली. अरे बापा रे, लग्न करता माझ्याशी? लग्नासाठी झाली. सांगा व्हॉट्सअप नंबर. ती म्हणे व्हॉट्सअप नंबर काय घेतो, इंस्टाचा ID काय विचारतो. अरे लग्न करू आपण. 2026 मध्ये काय जगून राहिला तू. लग्न करणार तुम्ही डायरेक्ट माझ्याशी? हो. पण तुम्हाला नाचता येतं का? तो म्हणे बापा आम्ही फार तरबेज आहे, मुळात आमचं कूड राक्षसाचं आहे, आम्ही खूप नाचतो. अरे चालू DJ बंद पडला तर नुसते जनरेटरवर बी आम्ही नाचू शकतो. आवाज आला पाहिजे आम्हाला. आवाज कशाचा याला मतलब नाही, फक्त आवाज पाहिजे. हा आवाज जनरेटरचा, तरी आम्ही नाचू शकतो. ती म्हणे नाचून दाखव बरं. मोहिनी होती महाराज. बोलवणं देवाच्या डाव्या हातचा खेळ आहे. कोणाला कसं बोलवायचं? हो, कोणाला भक्तीत बोलवतो, कोणाला प्रेमात बोलवतो, कोणाला मायेत बोलवतो, कोणाला योगात बोलवतो.
अहो अनेक लेखक होते, योगात भुलले महाराज. एका पतीनं लिखाण करता 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 30 वर्ष लिहतच बसला. 30 वर्ष भान राहिलं नाही. लग्न झालेलं होतं नुकतंच, आणि 30 वर्षानंतर भानावर आले त्यावेळेला बायको पुढं होती. विचारलं, तुम्ही कोण आहात? ती म्हणे, मी बायको आहे तुमची. हो, बायको म्हणजे माझं लग्न झालंय? हो. बोलवलं परमात्म्यानं. इतक्या वेदना झाल्या. 30 वर्ष झाली ज्या पत्नीला पत्नीचं सुख आपण देऊ शकलो नाही. किती मोठा आघात आणि किती मोठे अपराध घडले आपल्या हातून. त्या महाराजांनी ऋषींनी हात जोडले बायको पुढं आणि क्षमा याचना केली. स्त्री जातीचा खूप मोठा अपमान आहे. पती म्हणून माझा जो धर्म होता त्या धर्माचं मी पालन करू शकलो नाही. आता काय केलं पाहिजे? काहीच नाही. माझ्या केलेल्या चुकीचं एकच प्रायश्चित्त आहे. मी जे 30 वर्ष लिखाण केलं त्या लिखाणाला तुमचं नाव देतो, हे पाप तरी कमी होईल. बायकोचंच नाव ग्रंथाला दिलं महाराज. भामती प्रबंध लिहिला. योगशास्त्रामध्ये त्याची खूप मोठी पद्धत प्रघात आहे. योगामध्ये देव कोणाकोणाला बोलवतो, प्रेमात भक्ती छंदात देव बोलवतो. तेरडोकी नावाचं गाव आहे गोरोबा काकांचं. त्या तेरला गोरोबा महाराजांनी, हो तुम्ही आता जाऊन आले तिथं, रघुनंदन महाराजांनी आता मला फोन केला होता पण मला काही शक्य झालं नाही कैलास बघायला. त्या तेरला गोरोबा काकांचा रहिवास. आता मुळात कुंभाराच्या घरात, कुलाळाच्या घरात जन्म झालेला गोरोबा काकांचा माती गोळा घडावी आणि मडकी घडावी ही गोरोबा काकांचं काम. बायको म्हटली, मी जरा पाण्याला जाऊन येते, लेकराकडे लक्ष ठेवा. चिखल होता, चिखल तोडवत होते गोरोबा काका, आणि त्या चिखलावर तोडवता 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 बायकोनं लेकरावर ध्यान ठेवायला सांगितलं. याचंही भान राहिलं नाही. हळूच लेकरू बाबा 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 करत शेवटी बाप आहे, बापाच्या आश्रयानं पोरग चिखलात चढलं. चिखल चांगला गुडघ्या मांडीपर्यंतचा चिखल दाबता दाबता आधीच मऊ झालेला, मृदू झालेला, त्यात पाणी. उजवा पाय काढला तर डावा जायचा, डावा पाय काढला तर उजवा जायचा, आणि त्या चिखलावर हळूच ते पोरग जिथं बापाच्या पायाचा खड्डा पडलायचा तिथंच लेकरू जायचं, आणि वरतून बाप त्या लेकरावर पाय द्यायचा. नुसता चिखल चिखल झाला नाही, तिथं तो चिखल रक्ताचा झाला. तरीही गोरोबा काकांना ध्यान राहिलं नाही. बायको आली आणि लेकरू शोधते कुठे आहे, सापडत नाही. पण चिखल मात्र लाल झालेला पाहला. धाय मोकलून रडायला लागली. एकुलतं एक होतं बाळ, एक एकुलता. तिचा एकटा बाळ. अहो एकटा बाळ काळाच्या तडाख्यात सापडावा होय का? उदक तुटता मिना जैशी मासा पाण्यापासून वेगळा झाल्यावर तडफडतो तशी माय तडफडत होती, रडत होती, दोष देत होती, आणि भजन बंद पडलं. त्यांनी भानावर नाही, हे प्रेम समाधीमध्ये डुलत आहेत, नाचत आहे. हात लावला त्या गोरोबा काकांना. गोरोबा काकांना हात लावता बरोबर ते जरा भजन विक्षेप झाला. भजनी विक्षेप त्याची पै मरण. त्यांना असा राग आला. महाराज खाली पडलेलं ते चक्र उचललं आणि बायकोच्या अंगावर घालायचा प्रयत्न केला. त्यावेळेला शपथ घातली, अहो माझं बाळ मारलं तुम्ही, तुम्हाला माझी शपथ आहे आणि त्या पांडुरंगाची शपथ आहे, इथून पुढं तुमचा माझा पती पत्नीचा संबंध तुटला. त्या भावनेनं सुद्धा तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही. भानावर आली गोरोबा काका. लेकरू पायाखाली मारून टाकलं. देव कधी कुठं कोणाला कसा बोलवेल सांगता येत नाही महाराज. म्हणून म्हटलं, तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद, गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद, गुरुबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, गुरुबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. बाराने बाळ तुडविले पायी,
चढविले पाय. हो. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. द्या आवाज. हॅलो. बंद पडलं. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. भान राहिलं नाही. देव कधी कोणाला बोलवेन सांगता येत नाही. स्वतः भगवंत त्या भस्मासुराच्या पुढे उभे राहिले आणि म्हटले, नाचता येईल का? मोहिनी म्हटली, नाचता येईल ना आम्हाला, नाचून दाखवा बरं. त्या मोहिनीनं आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि नाचायला लागली. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. उजवा हात आपला खांद्यावर ठेवला. भस्मासुराने तसंच केलं. रामकृष्ण हरी जप म्हटला. काय असतील तो जप म्हटला. आपण रामकृष्ण हरी म्हणू. हळू 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 दोन्ही हात आपल्या कांद्यावर ठेवले मोहिनीने. आता असं नाचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हळूहळू एक हात कमरेवर ठेवला, एक हात उचलला, मस्तकावर ठेवला मोहिनीने आपल्या. असं नाचून दाखवा मला आता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हळूहळू भस्मासुरानं आपला उजवा हात उचलला आणि तो डोक्यावर ठेवला. पहा आता काय सारोळा थडीकर मेलं ना ते. अरे उपकार करण्याच्या लायकीचा नव्हता तरी देवानं उपकार केला का? त्याचा स्वभाव आहे. अरे अनेकांवर केले देवा, पण आता आमच्यावर कर. कसा कर? आधी उपकार कोणता कर ही परिभाषा ऐकून मग त्याचा अर्थ बघू. तुकोबारे अत्यंत करुणेनं देवाच्या उपकाराची भूक मागत आहेत, ती भूक व्यक्त करताय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. दिवातायसा करी उपकार, दिवातायसा करी उपकार, दिवातायसा करी उपकार, दिवातायसा करी उपकार, वातायसा करी उपकार, दिवातायसा करी उपकार, देवातायसा करी उपकार, देवातायसा करी उपकार. हाचा विसर 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 पाडी मद हे विसर देहाता विसर पाडी देहाता विसर 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 देहाता विसर पाडी देहाचा विसर पाडी मद देहा देहाचा विसर पाडी मद देहाचा देहाचा देहा
सुख पावे माझ्या तरी जीव सुख पावे माझा हे माझा. वा कैलास महाराज. देवा आता ऐसा करी उपकार. तुकोबारे म्हणतात देवा आता असा एक उपकार आमच्यावर कर की त्या उपकाराने आमचं खरोखरच भलं होईल. कोणता उपकार? ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. मला माझ्या देहाचा विसर पडावा एवढा उपकार कर. अहो त्यानं काय होईल? पारमार्थिक साधनेमध्ये चार प्रकारची कृपा ही जीवनामध्ये आवश्यक आहे. पहिली कृपा आहे ईश कृपा, भगवत कृपा. दुसरी कृपा आहे संत कृपा. तिसरी कृपा आहे शास्त्र कृपा. आणि चौथी कृपा आहे आत्मकृपा. देवाची, संताची, शास्त्राची आणि स्वतःची. पारमार्थिक साधने करता कृपाच असावी. आपलीच आपल्यावर कृपा नसेल तर परमार्थ होत नाही. कीर्तन चालू असतं तरी काही माणसं आपलं मोबाईलमध्ये काहीतरी चॅट करत राहतील, काहीतरी बघत राहतील, त्या चटईचा दोरा तरी ओढत राहतील, इकडं तिकडं तरी बघत राहतील. कोण आलं कोण गेलं, काय कानात बोट घालतील, काय नाकात बोट घालतील. अरे काय श्रोते, दोष नसतो त्यांचा, त्यांचा देह त्यांना परमार्थ करू देत नाही महाराज. कारण पारमार्थिक साधने करता देहाची अत्यंत महत्वाची कृपा आहे. आपल्याला आपले डोळे कधी अभंग पाठ करू देत नसतील, आपल्याला आपले बोटं कधी मृदंगाचा सराव करू देत नसतील, आपल्याला आपले हात कधी टाळाची सेवा करू देत नसतील, आपल्याला आपलं मुखकमल कधी ज्ञानोबा तुकोबा यांच्या भजनाची सेवा करू देत नसेल, तर मला असं वाटतं आहे आपल्या देहाचीच आपल्यावर कृपा नाही आणि ती कृपा आपणावर व्हावी अशा अपेक्षेनं तुकोबाराय म्हणतात देवा तू आमच्यावर एक उपकार कर. तुझ्या उपकारामुळं आमचं बरंचसं चांगलं होईल आणि ते जर चांगलं झालं तर आमच्यावर खऱ्या अर्थाने पारमार्थिक साधनेचे शुद्ध संस्कार झालेले आमच्या उपयोगाला येतील. आमच्यावर तो उपकार कर. देह विसरला की माणूस समाधानीच आहे. जोपर्यंत याचा आठव आहे तोपर्यंत दुःख आहे, धर्म आहे. याला विसरलं समाधानच आहे. 24 तासात आपण प्रत्येक जण याला एकदा विसरतो. कधी कधी झोपेमध्ये. काय सुख आहे महाराज झोपेत. थंडीच्या दिवसात ती, अरे बाप रे, सकाळी उठवत वाटत नाही महाराज. तुमचं किती महत्वाचं काम असू द्या, माणूस म्हणतो अर्धा तास 15 मिनिट 10 मिनिट हो ना उठतो ना. लेकर बा तुम्ही उठतात का? झोपेमधून उठावंच वाटत नाही. झोपेत इतकं सुख आहे की झोपेतल्या सुखाचं वर्णन ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केलं. साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणून एका ज्ञानोबाराय म्हणतात. झोपेत माणूस देवाजवळ जातो एवढासा पडदा शिल्लक राहतो. इतका आनंद आहे झोपेत. आपण म्हणतो काय ही जागा भारलेली आहे की काय, और काय झोप लागते इथं. पाठ टेकली की झोप. आता झोप लागते. मग झोपेत आनंद. या भिंतीजवळ झोपलेली माणसं या भिंतीजवळ उठता सकाळी, भानावर नसतं ते. आमच्या मुक्ताबाईचा मठ जर तुम्ही पाहिला असेल नानासाहेब दत्त घाटावर, असा रेल्वेच्या डब्यासारखा मठ आहे. वक्ते बाबा त्याला रेल्वेचा डबाच म्हणायचे. आपला मठ म्हणजे रेल्वेचा डबा. किती माणसं येऊ द्या रेल्वे नाहीच म्हणत नाही, तसा तो मठ आहे. अहो 5,000चं जीवन असून आम्हाला दुप्पट जेवण बनवावं लागतं त्या मठात आषाढीच्या वारीच्या संदर्भात, सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत. का? कारण दत्त घाटावर महाद्वार पोलीस चौकीजवळ, मुख्य महाद्वारजवळ, दर्शनबारीजवळ सगळे मेन VIP त्याच मार्गाने येतात. ते सगळं जवळ. सगळे पोलीस जेवायला तिथं, महिला जेवायला तिथं. कोणाला नाही म्हणणार आहे तुम्ही? तिथं रोज पंक्ती. आणि तिथं झोपणाऱ्यांची अवस्था अशी असते, तुमची जागा ठरलेली, तुम्हाला उद्या भेटेल झोपायला, असं काही ठरलेलं नाही. म्हणजे कीर्तनावर आल्यावर तुमच्या जागेवर कोणी झोपलेलं असतं. एकदा मी असं झोपलेलो होतो, माझ्या शेजारी एक माणूस असं झोपलेलं होतं, त्याचे पाय माझ्या कमरेजवळ होते. मी झोपलेलो गाड, त्यानं झोपेत मला लाथ हाणली महाराज. फुल झोपेत लादवी अशी हाणली की एका लाथीत उठून बसलो मी. म्हटलं मी येलो गोळ्या आता. म्हटलं भाऊ तुम्ही मला लात मारली. तो म्हणे मी लात नाही, मी गाडीला किक मारली. ते झोपेत होत. म्हटलं नशीब आमचं तुम्ही फक्त किक मारली, तुम्ही त्या गाडीचा चक्कर बिक्कर आणायला बसले नाही बाबा, आता आमचा जीव गेला असता.
अहो झोपेत काय माणसं भानावर राहतात? झोपेत सुखदुःखाचा कोणताही धर्म राहत नाही. त्याला वेगळी मजा, वेगळा आनंद. स्वप्नात पडलेलं, वाईट आलेलं एखादं स्वप्नात घडलेली घटना, वाईट पडलेलं एखादं स्वप्न, दूषित घडलेला एखादा प्रसंग स्वप्नातला काय देहात आल्यावर आठवतो? ज्ञानोबाराय म्हणतात, चोरी करायला चोर आले घरात आणि त्या घरमालकाला चोरी करता करता प्रतिबंध घरमालकाने चोरांना केला. चोरांना राग आला, उजवा हातच तोडून टाकला घरमालकाचा. अख्ख्या अंगावरून रक्त वाहत होतं, पूर्ण अंगावरून रक्त वाहता 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 याचं रक्त आता बंद कसं करायचं याचा प्रयत्न सगळे घरदार करायला लागले. घरदार रडायला लागलं, बायको मुलं बाळं सगळे रडायला लागले. त्यांच्याकडून काही जमत नव्हतं. तुम्ही करून पहा प्रयत्न, त्याचं रक्त बंद कसं होईल? काय लावता त्याचं रक्त बंद व्हायला? रक्त वाहतच गेलो तो मरण, तो त्याचा हात तोडलाय. काय लावता? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? अरे रक्त बंद करायला लावता काय त्याच्या हाताला? काय लावता? हा, त्याला फक्त झोपेतून उठवायचं. अरे तो जागा झाला. ज्ञानोबाराय म्हटले, स्वप्नीची या घाया ओखद चेवची धनंजया. स्वप्नातल्या गावावर औषध लावता येत नाही वा, त्याला जागाच करावं लागतं. हेच मोठं औषध आहे. कारण तो देहावर आला की सगळं संपलं. याची आठवण आली का ना सुखाचा ना स्वप्नातल्या त्या दुःखाचा प्रभाव माणसावर पडत नाही. तसं याची आठवण आली की तो या संबंधातल्याच विषयात गुरफटून राहतो. तुकोबारे म्हटले, याचा विसर आम्हाला पडला पाहिजे. नाठवणी देह पायाचे चिंतन, तुका म्हणे नाही निरसला देह. तुका म्हणे नाही निरसला देह. तवरी अवघे संसारिक संसारिक, तो बरी अवघे संसारिक. तुका म्हणे निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तो बरी अवघे संसारिक, तो बरी अरसल. तुका म्हणे नाही निरसला देह. हा वजा होत नाही. आवाज द्या हो देवा, आवाज द्या हो. असं कमी जास्त करू नका आवाज. काय तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बिना आवाजाचा माणूस ओरडणार किती नेमका? तुकोबाराय म्हणतात, आमचा हा वजा कर, आम्हाला त्रास होईल. तो हा ठेवला की त्रास होतो. अरे याला खूप सहकार्य करतोय आम्ही ते समजवण्याचं. पण न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकता न सहावली. पण आमची अपेक्षा आहे नाठवणी देह पायाचे चिंतन. देह विसरावा आणि मग तुझं भजन व्हावं. एवढे उपकार तू केले तरच आमच्यावर होतील. तो कोबाऱ्या हो, त्याला काय माझ्या उपकाराची गरज आहे का? आता माणूस 70 रुपयात देह विसरतो. 70 रुपये खर्च करा आणि देह विसरा. का हो शिवाबू, तुम्हाला तर जास्त भेटत असतील यातले 72. राजकारणी लोकांना गिरायक जास्त भेटतात. काय प्रमाण वाढलं मग. ते भानावर राहतात का लोक? त्यांना काय आठवण आहे? 70 रुपयात एकदम फुल विसर. तो कोबाऱ्या म्हटलं, अरे बाबा, हे नशेत गुरफटलेली माणसं देह विसरून जीवन जगता. आम्हाला आमची नशा भक्ती साधन आहे. त्या भक्ती साधनेच्या पवित्र नशेत आम्हाला आमचं देह विसरायचं आहे. कारण तीच आमच्या सुखाची व्याख्या आहे. बरे केशिराजा कळू आले. आम्हाला कळालं ते की तरीचा हा जीव सुख पावे माझा. निदान माणसाला आपल्या सुखाची व्याख्या तरी कळावी. तो कोबऱ्यांना कळाली. कळो आले. आपल्याला ना व्यवहार करतो ना परमार्थ करतो. तो कोबारे म्हणतात मला कळालं. आपल्याला कुठं आपल्या सुखाची व्याख्या कळाली? परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो. तिकडून निघता निघता आमची सासू मला म्हणे, जावई बापू सुखी राहा. म्हटलं मामी, मी सुखी राहावं असं जर वाटत असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे, नाही नाही बापा, आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा. अरे आपल्याला आपल्या सुखाची व्याख्या अजून कळली नाही तर जगाच्या सुखाचा काय विचार करता? तो कोबऱ्यानं स्वतःच्या सुखाची व्याख्या कळली. महाराज म्हटले, बरे केशिराजा कळो आले. आमच्या लक्षात आलं देवा ते की आमचं नेमकं सुख दडलंय कशात आणि आपल्या सुखाची व्याख्या झाला कळाली.
त्याचं खरोखर चांगलं होतं. तुकोबारायांच्या वाटेनं आपण चला, आपल्यालाही आपल्या सुखाची व्याख्या कळेल. अहो आपला देह वजा झाला समाधानच आहे. देवानं भक्ती साधनेत देह विसरून पूजा करणाऱ्या परमार्थ करणाऱ्यांकरता स्वतःचा देव वजा केला. पांडुरंग परमात्म्याची जी ही मूर्ती बघा, अरे काय सुंदर मूर्ती, मला जी पाहिजे तोच फोटो आहे. सारखा चोपदार इकडं, सारखा पलीकडं आणखी बघू द्या लोकांना, सारखा माग चांगले. ही मूर्ती बघा तुम्ही, हा पांडुरंग परमात्मा देह विसरलेला देव आहे. अरे याला कुठं देव म्हणता का? निवृत्ती हा कांद्यावरी सोपानाचा हात धरी. हे सोपान का काय बघा माझ्याकडची, वरती निवृत्तीनाथ आहे. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. कोणतरी पुढं चालतंय बघा, तुम्ही त्या चित्राकडे पहा. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर सुंदर. मुक्ताबाई कुठे बघा, त्या पलीकडे मुक्ताबाई नामदेवरांच्या माग, देवाच्या माग. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कळेवरी, ओ बंका कळेवरी. ओ नामा 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 करांगुळी धरी धरी. विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा, गोपाळांचा 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 संगे गोपाळांचा मेळा. छातवाडा ना, पकवाडा. संगे गोपाळांचा मेळा मेळा, संगे गोपाळ हे रा, हे संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. काय गोडवा आहे हा, हा? आमच्या कैलास महाराजांना तर मोठी देणगी आहे, मोठी. सध्या राज्यातले जे जे मोठे उत्सव आहे, कैलास भाऊंना पाचार नाही. कैलास महाराजांशिवाय उत्सवच तो पूर्ण नाही, इतकं लोकांचं प्रेम आहे. आणि तशी म्हणण्याची कोणाचंही, विशाल महाराज खोलेंचं नाही, कोणाचंही कीर्तन असो, म्हणायचं मात्र त्याच तळपीनं, उपासना करायची त्याच पद्धतीत. आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे. अहो या संप्रदायातला देव देह विसरतो, आपण नाही.
मोठी मोठी माणसं आहे. त्या विराट कोहलीनं माळ घातली तुळशीची गळ्यात. साधी गोष्ट आहे हो. इतका मोठा जगप्रसिद्ध क्रिकेटर माळ घालतो. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको अनुष्का शर्मा, तिला घेऊन वृंदावनला जातो. प्रेमानंद महाराजांच्या चरणावर आडवा पडतो, दोटांगण घालतो. काय कमी आहे त्याला? प्रति सेकंदाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गोळा होतात. त्याच्या बायकोच्या. आपलं तर काहीच बरं नाही. आपली बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, तरी आपण उसातच आहे कायम. कायम उसात बिबटे भल्या माणसा बाहेर नाही. सध्या कुत्र्यापेक्षा बिबटे जास्त झाली. आता नाशिक जिल्ह्याला काय मी सांगावं काही. सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली नाशिकला, आपल्या पुण्याला. सुदृढ मांजरीची लय लोकांनी मांजरी पाठवली तिथं एका माणसाच्या मांजरीचा पहिला नंबर आला. सुदृढ मांजर. ती मांजर होती मेळघाटातल्या एका आदिवासी समाजाची. सगळे त्याच्या घरी गेले. आजतक, NDTV, TV9, ZTV सगळे आजपासून कालपर्यंत सगळेच. ते म्हणतात भल्या माणसं तेव्हा बरे करेल, खायला घरात अन्न नाही. ती मांजर सुदृढ एकदम. अरे तुझ्या पोरायला अन्न नाही, तुला भाकर नाही घरात, ते मांजर कसं सुदृढ? तो म्हणे साहेब ते परीक्षक मूर्ख आहे. तिथं सुदृढ मांजरीची स्पर्धा होती. मी सुदृढ मांजर नाही, बारीक बिबट्या त्याला पाठवून ये. त्याला मांजर वाटली, त्याला मी काय करू? सध्या एवढे बिबटे झाले की मांजरा कमी पडतील महाराज. पण तरी सरकारला लय लाड आहे महाराज वाघांचा, बिबट्यांचा. तुम्हाला एक सांगतो, माणसापेक्षा सध्याच्या सरकारला सगळंच महत्वाचं आहे, माणूस नाही. सध्याच्या काय मागच्या काय नाही येणाऱ्या काय. सरकार कोणाचं येऊ द्या. असे ध्येय धोरणे कायदे. अरे 5-50 वाघ मेले तर काय फरक पडणार आहे? 100 वाघ मेले तर काय फरक पडणार आहे? मान समर्थ का तुम्ही? अरे लेकरू आजीजवळ बसलेलो होता अभ्यास करायला त्या जुन्नर तालुक्यात. 7 वर्षाचं पोरग महाराज सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचत होतं. ते बालमित्राचं पुस्तक येत नाही का, अबकड बाराखडीचं. आजीजवळ आणि आजी बसलेली. आता आजीला चष्मा आणि ते नातवाला तिथं घेऊन बसलेली. घरात कोणी नाही. तो वाचतोय का काय करतोय त्याचं काही भान नाही, पण याला अडकून धरायचंय म्हणून बसलेली. महाराज आश्चर्याची घटना सांगतो तुम्हाला. त्या म्हातारी समोरून ते 7 वर्षाचं पोरग बिबट्यानं ओढून नेलं आणि हाकेच्या अंतरावर, त्या म्हातारीच्या फार 100 फुटाच्या अंतरावर स्वतःचा नातू चिरडून फाळून टाकला त्या वाघानं. काय बितलं असेल त्या परिवारावर. एकुलता एक पोरगा. आणि हे म्हणताय आम्ही पिंजरे लावले. अरे पिंजरे त्याला नाही, तुम्हाला लावले पाहिजे. आता काही कायदे, काही गोष्टी कधीतरी बाजूला ठेवल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आचारसंहिता आणता आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो, त्यात आचारसंहिता नाही. सब छूतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. खरं बोललं तर लोकांना झोमतंय, लोकांनाच वाटतंय राजकारणावर बोलता. अरे तुम्ही मी मूर्ख आहे यायच्या आपण नादी लागतो. आता तुम्हाला काय सांगावं, काय भ्रष्टाचार आहे महाराज सध्या. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार, अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार. 20-20 हजार रुपये मतदानाला वाटलं जातंय. पैसा येतो कुठून या लोकांकडे? 20,000 रुपये वाटले होत्या आळंदीला. 20,000 रुपये मत. 20,000 रुपये मतानं ज्यानं पैसे वाटले तो निवडून आल्यावर तुमचे कामं करेल, 5 वर्ष तुमची सेवा करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आपल्या बाईची जितकी पवित्र आहे तितकं आपलं मत पवित्र समजा. लोकशाही टिकेल या देशात. तसं होत नाही. आता सरपंचाची निवडणूक आली की महिनाभर अगोदर माणसं बाहेर निघता, पैशाच्या आधारावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करता. काय तुमच्या गावाचं भलं होईल आणि काय तुमच्या पोराबाळांचे विकास होतील? अरे तुमचं तुम्हालाच करायचंय. निम्मे सरकारी योजना आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे महाराज. तुम्हाला काय सांगावं. रोजगार हमी अर्धे तुम्ही नर्धे आम्ही, यात उभं आयुष्य चाललं लोकांचं. देणाऱ्याला लाज नाही, घेणाऱ्याला लाज नाही. त्या अनुदानात आपलं आयुष्य चाललं. आपल्याला असं वाटतं हेच खूप पुरल. काय पुरणार आहे कोणाला? यांचं पुरत नाही. ज्यांनी अनितीनं पैसा कमवला त्या एकाचंही पोरग नीट नाहीये. तुम्ही जाऊन बाईच्या घरात सगळ्यांचे पोरं हात मिळाले महाराज. यांचे पोरं 12च्या पुढं घरात आणावे लागतात, मुडकं दाबून, दारू पेलेले. त्याची लग्नाची बायको, यांचे लग्नाचे सोहळे पा लय मोठे. सुख नाही मात्र घरात येताना फक्त लग्नाचा सोहळा मोठा दिसतो. यांच्या घरात त्या पोरीला लक्ष्मीसारखं सुख नाही, कधीच नाही. अरे यांच्या पोरांना कधी आजोबाचं सुख नाही, यांच्या नातवंडांना कधी आजोबाचं सुख नाही, बापाचं सुख नाही, संस्काराची आचारसंहिता नाही. यांच्या घरात कधी देवाला नैवेद्य नाही, यांच्या घरात कोणती पूजा नाही. हा सगळा नाटकातला कारभार आहे.
म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, स्वतःपुरतं जीवन फार आनंदी जगा, फार लांबचा विचार करू नका. आता पुढे जाण्यात काही मजा नाही. स्वतःला विसरा, परमार्थात स्वतःलाही विसरा आणि या देहा संबंधात असणारे सगळेच विसरा. इथं पुंजाबाबांनी जे केलं ती एकदा आपणही साध्य करू आणि पूर्णतेला निघून जाऊ. तुकोबारायांना जे कळालं ते आपल्या सुखाची व्याख्या लक्षात घेऊन घ्या. आपली सुखाची व्याख्या जगाच्या आधारावर आहे आणि तुकोबारायांच्या सुखाची व्याख्या देवाच्या आधारावर आहे. जगाच्या आधारावरचं सुख क्षणभर टिकतं आणि देवाच्या आधारावरचं सुख जन्मभर टिकतं. ध्यानात ठेवा, जन्मभर आपलं सुख आपल्याला उपभोगता यावं. कधी भजन करणाऱ्याच्या सुखाचा आनंद कमी होतोय? तो सिकंदर अर्ध जग जिंकलं होतं त्याने. घोडा घेऊन चाललेला, गुरबी होती, अफाट पैसा होता, मस्ती होती. एक माणूस उन्हात, गरीब माणूस उन्हात बसलेला, अंगातला सदरा काढलेला, ऊन खात बसलेला. आणि सिकंदरनं आपला घोडा आणला, त्याच्याजवळ उभा केला आणि त्याला म्हटलं, रे भिकारड्या, रस्त्यात काय बसला? अरे भीक मागायला कुठं वाटेत बसायचं असतं का? काय पाहिजे रे तुला? आता वाटेत काय बसतो? काय पाहिजे सांग तुला? थरथरणाऱ्या कापणाऱ्या म्हाताऱ्या माणसाच्या त्या सदराकडून ऊन खात बसलेल्या माणसानं अर्ध जग जिंकलेल्या सिकंदरकडं हात जोडून विनंती केली, महाराज तुम्ही कोण आहे? अरे मला ओळखत नाही का भिकारड्या? अर्ध जग जिंकलंय मी, पूर्ण जग जिंकायचं स्वप्न आहे माझं, सिकंदर नाव आहे माझं, काय पाहिजे तुला माग थेरड्या. ते थरथरणार हाताचं म्हातारं म्हणतं, महाराज राजे आहात तुम्ही, तुमची स्वप्नही मोठी आहे आणि तुमचा आवा काही मोठा आहे. मला काही द्यावं वाटत असेल तर एवढंच द्या. तुम्ही थोडं तुमचं घोडं पुढं घ्या. तुमच्या घोड्यामुळं माझ्या अंगावर यायचं ऊन जरा थांबलंय, मला तेवढं ऊन घेऊ द्या. तुमच्या प्रॉपर्टीला तुम्ही आग लावा. शेवटी तुम्ही ज्या स्मशानात जाणार आहे तिथं हा भिकारी जाणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. अंतकाळ जवळ आला सिकंदरचा. त्या म्हाताऱ्या माणसाला, ज्याला थेरड्या म्हटलं, ज्याला फकीर म्हटलं, ज्याला ऊन खात येणाऱ्या रस्त्यावर भिकारी म्हटलं, त्याचं स्मरण झालं अंतकाळात. आणि सिकंदरनं मरता मरता सांगितलं, माझी हात पेटीच्या बाहेर राहू द्या आणि माझी मिरवणूक काढाल, अंतयात्रा प्रेत यात्रा काढाल, त्यावेळेला पेटीच्या बाहेर असलेले हात या जगाला कळू द्या, दिसू द्या आणि त्यांना सांगता येईल मला की अर्ध जग जिंकलेलं सिकंदर मरताना रिकाम्या हाताने चालला. त्या म्हाताऱ्याला कळालं होतं आपलं ऊन खाण्यात सुख आहे आणि याला कळालं होतं माझं हे सगळं माझं म्हणण्यात सुख आहे. सुख दोघांचंही सुखच आहे, पण एकाची सुखाची व्याख्या छोटी असली तरी व्यापक आहे आणि एकाची सुखाची व्याख्या व्यापक असली तरी फार सीमित आहे. हे ध्यानात ठेवा. तुकोबारायांची व्याख्या सीमित आहे दिसायला, देहाचा विसर मला पाड, मी सुखी होईल, पण ती अत्यंत व्यापक आहे, पराकोटीचं सुख देणारी आहे. त्या सुखाचा अंतर्भाव आपल्या आयुष्यात व्हावा असं जर वाटत असेल तर तुकोबारायांसारखं म्हणा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. देवा तुझ्या बुद्धीनं, तुझ्या डोक्यानं आम्हाला आमच्या देहाचा विसर पडू देऊ नको. आमच्या हेतून आमचा विसर पाड. कसा कसा आमच्या देहाचा विसर पाड आणि कुठे कुठे पाड. खाली 4 चरणामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ऐकूया अभंगाचं 3रं चरण. ठाव देई चित्ता राखे पाया पाशी, 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 ठाव देई चित्ता राखे पाया, ठाव देई चित्ता राखे पाया पाशी, 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 ठाव देई चित्ता राखे पाया पाशी. सकळ वृत्ती से अखंडित, सकळ वृत्ती से अखंडित, तरी सहा जीवा सुख पावे माझा,
तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. सकळ वृत्तीसी अखंडित सकळ वृत्तीसी अखंडित, सकळ वृत्तीसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, हा तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. आवदे चित्ता राखे पायापाशी. आवाज. सकळ वृत्तीशी अखंडित तुकोबाराय म्हणतात, आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचं चित्त तुझ्या चरणावर कायम सदोदित स्थिर कर. मग ते तिथं राहिलं. सकळ वृत्तीशी अखंडित, आमची वृत्ती स्थिर राहील आणि ती स्थिर असणं अत्यंत गरजेचे आहे. ती जोपर्यंत फिरते तोपर्यंत तुझा महिमा कळत नाही. पुण्यात 10 लाख रुपयाची सर्जरी झाली एका माणसाची, ऑपरेशन झालं 10 लाख रुपीज. आत्ताची घटना आहे. 2 मुलं नगरसेवक, बाप गट नेता, हृदयाचं ऑपरेशन झालं, 10 लाख रुपयाचं बिल काढलं. त्या पेशंटनं ते 10 लाख रुपयाची पावती पाहिली, सहज डोळ्यात पाणी आलं. साहजिक आहे. डॉक्टर म्हटले, अहो तुमच्या मुलाचं माझं खूप चांगलं आहे, तुमचा मुलगा नगरसेवक आहे, माझा मित्र आहे, हवं तर 1.5 लाख रुपये कमी करतो, पण तुमच्या डोळ्यात पाणी बरं नाही, काही काळजी करू नका पैशांची. तो म्हटला, साहेब मी करोडपतीची औलाद आहे, 10 काय 20 लाख रुपये देऊ शकतो तुम्हाला, पण प्रश्न हा आहे, तुम्ही 10 लाख रुपये घेतले माझे, 10 मिनिटाची सर्जरी केली तर 10 मिनिटाचं ऑपरेशन तुम्ही केलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतात. मला असं वाटतंय 10 मिनिट माझं हृदय तुमच्या हातात तुम्ही सांभाळायला घेतलं तर त्याची किंमत 10 लाख रुपये. मी 52 वर्षाचा आहे साहेब, 52 वर्ष ज्या पांडुरंगाने या पठ्ठ्याचं हृदय सांभाळलं, मी त्याच्याकरता ना आयुष्यात कोणतं पाऊल घातलं ना त्याच्याकरता कोणता काही कारभार व्यसला, माझ्या आयुष्यातला काही काळ व्यसला. मला असं वाटतं आता मला पश्चाताप होतोय. या पश्चातापानं कीर्तनात बसलेल्यांपैकी सांगणाऱ्यापैकी कोणालाही रडायची वेळ येऊ नये असं जर वाटत असेल तर या पुंजाबाबांच्या फोटोकडे बघा आणि म्हणा, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. देवाजवळ राहण्यात खूप मजा आहे. आपल्या देवा इतका कृपाळू देवही नाही कोणाला सापडलेला. आपल्या पांडुरंगाजवळ राहण्याची किती मजा आहे. जी माणसं भगवंताचं चरण सोडून इकडं तिकडं पळापळी करत असतील, शिवराम महाराज, ती दिसायला काही काळ सुखी दिसतात, पण अंतकाळापर्यंत मात्र त्यांचं सुख टिकत नाही. ज्यांचे चरण पांडुरंगाला धरू नये, म्हातारी माणसं ही, या बाबांचं वय बघा, ते बाबा बघा. अरे या लोकांनी आपल्यापेक्षा जास्तच भजन केलं असेल आयुष्यात. जितका काळ गेला तितका जास्तच गेला. पण त्यांना जाऊन कधीतरी विचारा, बुजुर्ग लोकांना, तुम्हाला तुमच्या भक्ती सुखात ते बाबा बसले बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघा तुम्ही, गळ्यात माळीचा, चेहऱ्यावरचा परमार्थिक साधनेचा. परमार्थ जसा जसा जुना होतो तसा 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 तो गोडवा निर्माण करतो, ध्यानात ठेवा. आज तुमचे कान तुम्हाला कीर्तनात विनोद ऐकायला भाग पाडतील, आज तुमचे कान तुम्हाला आवडतं त्या गोष्टी ऐकायला भाग पडतील, आज तुमचे कान तुमच्या आवडीचे विषय ऐकायला भाग पडतील. पण एक दिवस असा येईल तुमच्या उतार वयात की तुमच्या अंतःकरणाला देव हाच विषय आवडीचा असेल. आत्तापासून त्या हृदयाला, त्या अंतःकरणाला हळूहळू हळूहळू हळूच थोडी सवय लावा. तुकोबाराय ती सवय लावतायत महाराज. ठाव देई चित्ता राखे पायापाशी. आमचा प्रवास होऊ देऊ नको देवा. काय संप्रदाय आहे महाराज. वर्षभराच्या 100 रुपयातल्या कमाईतले 10 रुपये काढून ठेवतो धर्मा करता. तो हिंदू धर्म आहे, काढून ठेवतो महाराज. गावचा सप्ताह असेल, 1000 रुपयातले 100 रुपये, 10,000तले 1000 रुपये, लाखातले 10,000 रुपये काढण्याची पद्धत आहे. जगाच्या पाठीवर असा एकच धर्म आहे, हिंदू धर्म, की ज्याला आपल्या धर्माकरता, आपल्या नीतिमूल्याकरता, आपल्या घरातल्या कुटुंबाकरता, आपल्या आचारसंहितेकरता आणि जीवनात भगवंताच्या आशीर्वादाकरता काही निधी काढावा वाटतो. कितीही बिघडलेलं असलं आपलं तरी बापाचा आशीर्वाद मिळवण्याकरता प्रत्येक मुलगा बापाच्या पुण्यस्मरणाची तरतूद आपल्या व्यवहारात करून ठेवतो. ही नीतिमत्ता, ही आचारसंहिता केवळ आणि केवळ तुमचं हृदय देवाजवळ चिटकलेलं आहे म्हणूनच होते. आणि तुकोबाराय म्हणतात ते कायम असलं की आपल्याला कोणाचाही कसलाही कुठेही कधीही काही धाक नाही. नाही तर मग काहीच्या माहीन कसंचं मसचं कुठल्या कुठीच आमची गुरुजी म्हणायची,
3 शब्द म्हणायचे. काहीचं माहीच, कसंच्या कसंच आणि कुठल्या कुठीच, याला काहीच ताळमेळ नाही. विदर्भातले वचनं ते म्हणायचे. काही लोकांच्या आयुष्याला जसा ताळमेळ नाही तसे काही लोकांच्या उपासनेलाही ताळमेळ नाही. सुखी राहण्याकरता पोथ्या वाचावं वाटत असतील पण ज्ञानोबारांचा हरिपाठ घ्यावं वाटत नसेल, काय करता ही साधनं? हरिपाठ हे सुलभ साधन तुमच्या घराला आलंय, एवढं करून घ्या. करा, आहे तिथं घ्या. अरे मोटरसायकलवर गेले विंचूरला, आला सलगावला, येवल्याला, गाडीवर बसले, एकटेच असाल तर एकटे म्हणा, आणि सोबत मित्र असेल तर त्याला पुढं म्हणायला लावा, तुम्ही मागं म्हणा, किंवा तुम्ही पुढं म्हणा त्याला मागं म्हणायला लावा. अनेक ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये, जे ॲप आपल्या आयुष्याची बर्बादी करतात ते सगळे ॲप्स आपल्या मोबाईलला आज दिसत आहे. पण जे ॲप्स तुमच्या पोराबाळांना दिसायला पाहिजे ते ग्रंथ संपदा नावाचं, भजनी मालिका नावाचं, ज्ञानोबारांच्या सगळ्या अभंगसंहितेचं ॲप तुमच्या लेकरांना दिसू द्या. दिवसातून एकदा ज्ञानोबारांचा चेहरा मोबाईलमध्ये दिसला तरी माणसाचं जीवन अष्टसात्विक भावनं फुलून जातं. डोळ्याला धारा लागणारं जीवन आहे ज्ञानोबारांचं. ज्ञानोबार आहे ज्याच्या नजरेला आवडतात, मला वाटत नाही महाराज त्याच्या अंतःकरणाची वृत्ती कधी अस्थिर होते. अस्थिर राहणं या संप्रदायाचा पहिला धर्म आहे जो तुकोबारांनी भगवंताकडे मागून घेतला. अखंड सकळ वृत्तीसी अखंडित, आमची वृत्ती ढळायला नको, त्याकरता एक काम कर देवा. आस भय चिंता लाज काम क्रोध हे 6 पत्ते आहेत, विस्तार करत नाही. हे 6 गोष्टीवर स्वतंत्र कीर्तन करूया एखाद्या दिवशी. आस काय, भय काय, चिंता काय, लाज काय, काम काय आणि क्रोध काय, या 6 गोष्टी ज्याला ज्याला आपल्या सत्यानाश व्हावं वाटतो, ज्याला ज्याला आपलं वाटोळं व्हावं वाटतं त्यानं या पत्त्यावर जावं, आणि ज्याला आपलं भलं व्हावं वाटतं त्यानं या गोष्टीच्या लांब जावं. असं खूप मिळवल्यावरही मिळावं अशी अपेक्षा असेल तर वांती होईल तुम्हाला. कुत्रं वोकलेलं सुद्धा स्मेल करून पाहतं, वास घेऊन पाहतं. अरे वांतीचा कोणी वास घेतं का? किती लेखा निकृष्ट दर्जा आहे तुझ्या खाण्याच्या बाबतीत. अति अपेक्षा माणसाला जीवनात घातक ठरते. भय, कोणाची भीती बाळगताय? कशाची भीती आहे तुम्हाला? मरणाची. अरे मरणाचा धाक त्या चोरालाही ज्यानं गोरगरिबांच्या जमिनी हडप केल्या. मरणाचा धाक त्या मूर्ख लोकांना आहे ज्यांनी व्यभिचारात, हिंसाचारात, स्वैराचारात आपलं जीवन काढलं. मरणाचा धाक त्यांना आहे ज्यांनी पदा करता सत्ते करता गोरगरिबाच्या नरडीचे घोट घेतले, ज्यांनी गोरगरिबाच्या पुढचं ताट हिसकून घेतलं. मरणाचा धाक यांनारा धामांना आहे. आपल्यासारख्या भजन करणाऱ्या माणसाला मृत्यूचा धाक नाही. तुम्ही कल्पनाच करू नका की आपल्याला मरणाचा धाक होईल. अरे मरणाचा धाक होईल तर हे काय वाया जाईल का सगळं? रागानं म्हणा, द्वेषानं म्हणा, प्रेमानं म्हणा, उपस्थिती द्यायची म्हणून काही माणसं श्राद्धाला येतात तरी तुम्हाला फळ मिळेल त्या कीर्तनाचं. फक्त या घराचे आपले संबंध आहे, कीर्तन ऐकायला नाही पण त्या परिवाराला भेटायला गेलं पाहिजे या भावनेनं जरी तुम्ही कीर्तनाला आला असाल तरी कीर्तन परंपरा तुमच्या पदरात फळ घालते. तुका म्हणे श्रम केला ना उगाला फळासी. जिथलं काहीच व्हायला जात नाही तो परमार्थ आहे, आणि जिथलं सुदभर कामाला येत नाही तो परपंच आहे. म्हणून भीती बाळगू नका. आस भय चिंता करू नका. महिला मंडळी तुम्ही करू नका. किती चिंता करता तुम्ही? रोज दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं. भांडे पाडू नका फक्त घरातले म्हणजे झालं. नाचताना बाईला जर कोणी विचारलं मावशी एकटीच दरवाजा बंद करतं, अगं नाचत राहतं घरात, काय तुझ्या नाचण्याचा उद्देश आहे? त्याला सांगा माझ्या नाचण्याचा आणि माझ्या गाण्याचा उद्देश फक्त पांडुरंग आहे. नाचण्याने तुमचं मन हलकं होईल आणि गाण्याने तुमचं मन पवित्र होईल. चिंता करू नका. चिंता असे गटे शरीर. काय चिंता करता आपण? चिंता जिथल्या तिथंच आहे, त्या संपणाऱ्या नाही. जगातली सगळ्यात मोठी चिंता आहे, सगळ्यात मोठी, संपलंय माझं कीर्तन, जगातली सगळ्यात मोठी चिंता आहे माणसाच्या हाताला काम नाही. सगळ्यात मोठी चिंता आहे ही. जगातली सगळ्यात मोठी दुसरी चिंता आहे कामाला माणसं भेटत नाही. पहिली हाताला काम नाही आणि दुसरी कामाला माणसं भेटत नाही. तिसरी चिंता आहे जे कामाला भेटले त्यांना कामच येत नाही. पृथ्वी गोल आहे, ताण घेऊ नका. आपलं तसं दुसऱ्याचं पा. आहो तो वेलकम, जाओ तो भिडकम. आला तर स्वागत आहे, गेला तर गर्दी कमी. काय पण देवाला कधी सोडू नका. अरे द्रौपदीचं तिला अज्ञातवासात राहावं लागलं पण तरी तिचं भलं झालं. सगळ्या विरोधात गेले तरी द्रौपदीचं कल्याण झालं, तिचं भलं झालं. याचं कारण भाऊ म्हणून तिच्या पाठीमागं श्याम उभा आहे. लखनजीला सगळे सोडले तरी लखनजीची क्रांती झाली. का?
कारण भाऊ म्हणून लखनजीच्या पाठीमागं राम उभा आहे. द्रौपदीचं बरं झालं भाऊ म्हणून श्याम उभा होता म्हणून, आणि लखनजीचं बरं झालं भाऊ म्हणून मागं राम उभा होता म्हणून. देवावर विश्वास ठेवा, आपलं भलंच होतं. आस भय चिंता लाज, लाज सोडून द्या, गळ्यात माळ घाला, काय लाज धारण करू नका. लय मोठे पंडित आहे आपण दिसायला, गळ्यात माळ नाही, काय आग लावता त्या सौंदर्याला. अरे 40 वर्षाच्या वरती याला सुरकुत्या पडणार आहे. किती दिवस जी बेचेन चोचले पुरवतोय दाताची. चांगले चांगले गर्भ श्रीमंत माणसं शाकाहाराकडं आली आणि तू लेका फकीर मांसाहाराकडं चालला. कुत्र्या मांजरानं खायचं अन्न खायला लागला. अरे तुला काय अपेक्षा आहे? मांसाचा टुकडा खाणाऱ्याने कधी अंतःकरणात सतोगुण धारण करायची अपेक्षा करू नका. टुकडा टुकडा आहे, शुद्ध अन्न, जसं अन्न तशी माणसाची मती होते. तू चांगलं खा. आस भय चिंता लाज काम क्रोध, लाज धरू नको. परमार्थ करायला लाज नाही. काम, ज्या कामामुळं चांगले चांगले घरं रिकामी झाली त्या कामाच्या हारी जाऊ नको. क्रोधामुळं संपले लोक, जमिनी विकल्या क्रोधात. नाही नाही, माझी वहिनी एकदा पडली, मला ती एकदा उभंच राहायचंय. आमच्या परिवाराची एकदा पाठी लावायची. काय पाठी लावतं? एकलंच घरात झेंडावंदन कर, काय करणार आहे ते? मोठा तिरंगा आणून दारात बांधतोय. कोण तुला मनाई करणार आहे? नाही नाही, मला एकदा फळ वागायचा होता. लोक हाणतील तुला. नाही नाही, हमारा हारे का सहारा आहे. अबे दारू पिऊन खाटू श्यामला चालला ना हारे का सहारा म्हणतो. तो मारे का सहारा होईल तुला? लाबाळाचं अवतन दिलं तुला. मूर्ख लोक आहेत या जगात जे केवळ नाटकातली भक्ती करताय. तुकोबारे म्हटले आम्हाला नको आहे. आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते कहेची आहे आता, नाममुखी संत संग देई. आमच्या मुखात नाम दे, साधूचाच सहवास दे, जेणेकरून आमच्या देहाचं आमचं अंतर वाढेल. पण देवा, हे सगळं देत असताना आम्हाला हे नाटकात देऊ नको, हे स्वभावात दे, हे भावनेत दे. तुका म्हणे नको भरपंग देवा, घेई माझी सेवा. भाव शुद्ध तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले विठोबा रघुमाई. हरे विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा कुंडली श्री ज्ञानदेव. विठोबा 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 आता मला खरंच धनगर समाजाच्या घरी कीर्तनाला यासारखं वाटतंय. गोंगळच दिलं पाहिजे. आपलं कुठेही श्वालीत देता माणसं. गोंगळ कसं जरा उबदार आहे. हे पवित्र वस्त्र आहे महाराज. मेंढीच्या केसांपासून बनवलेलं वस्त्र आहे.
पवित्रता याला विटाळ नाही, याला बाधा नाही. महिलेला पूर्वी 4 दिवस महिन्यातून घोंगडं पांघरायला द्यायच्या जुन्या महिला. घरात विटाळ होत नाही म्हणे. हो, कोणत्या देवधर्माच्या वस्तूला आपला हात लागत नाही. म्हणून तर नारदाच्या गादीला ही कीर्तन परंपरा काय आजची आहे हो. या गादीवर नारद उभे राहिले. ज्या वस्त्राला नारदाचे पाय लागले ते वस्त्र आपल्या पायाखाली ये, खांद्यावरही ये. तसं मी खांद्यावरच नेणार आहे, एक पायाखालचं मात्र ठेवून जाणार आहे. पण आधी पायाखाली आणि खांद्यावर. आमच्या घरी तेव्हा गावागावात एखादं घोंगडा असायचं. कोल्हाई महाराज आमच्या भावलार कोकलारे नावाचे सोपान, आमच्या कोऱ्याला भावलार कोकलारे नावाचं एक धनगर कुटुंब होतं. पटका बांधायचे. माझी फार परिस्थिती सामान्य. मी D.Edला गेलो त्यावेळेला तुम्ही त्यांचा कुटुंब त्यांचा आजही घरोबा आमचं जमिनीला जमीन. मला पैसे पाहिजे होते आणि कायम त्यांच्याकडे पैसे असायचे महाराज. कायम पैसे बरं का. ते दिसायला तसं हा परिवार हे माणसं दिसायला भोळे दिसतात पण पार्टी एकदम ओरिजिनल असते. मालबिल एकदम ओकेमध्ये असतो कार्यक्रम. जाधव परिवार एकदम मजबूत. हे बघा ना नितीन दादा सेंदर हे सामान्य व्यक्तिमत्व. जे बंगला बांधला फाट येवल्याला. मी तर गुंग झालो पहिला बंगला पाहायला. वा वा. मग त्यांच्याकडे गेलो. म्हटलं मला पैसे पाहिजे. कशाला पाहिजे म्हटलं मी 12वी पास झालो. माझा नंबर D.Edला लागला. 65,000 रुपये फी. अरे बापरे 65,000 म्हणजे किती पाहिजे म्हटलं 25,000 रुपये द्या. बार आलोच म्हणे. मग कुठं येऊ म्हटलं रानातच म्हणे. रानात आले व त्यांच्या मोजक्या एक 10-15 बकऱ्या. म्हणजे वडिलांना त्रास नाही म्हणून लेकरांनी सगळे कळप वेगळे केले. ते मेंढ्यांचे काय म्हणतात त्याला खांड. त्यांचे वेगळे केले खांड. आणि ते एक 10-15 बकरे घेऊन ते तिथं त्यांना रिकामा राहता येत नव्हतं. म्हातारा माणूस बरं का. आले 5-5 दिवस राहायचे माझ्यासोबत कीर्तनाला. मला म्हटलं का हो तुम्ही आले पैसे आणले नाही. आता पैसे म्हणजे त्यावेळेला 20-25,000 रुपये आणायला महाराज एक तर पिशवीच लागायची. हे काही 500 2,000च्या असं मजबूत नोटा थोडीच. 100च्या नोटाशिवाय नोट मिळत नव्हती. अशी परिस्थिती. जुनी माणसं त्यात. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी पटका सोडला महाराज. अख्ख्या पटक्यात पैसे पटका सोडला आणि 25,000 रुपये मला दिले. माझं शिक्षण मला आजही आठवतं. त्यांच्या पुण्यस्मरणाला म्हणजे आमचा अख्खा परिवार रडत होता. त्यांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन मी केलं. त्यांचे पोरं ज्यांना 5 मुलं सगळे एकत्रित 100 एकर जमीन, चांगले जमीन. प्रत्येक जमिनीचा व्यवहार आमच्या वडिलाला विचारल्याशिवाय शेवटपर्यंत केला नाही. घ्या आमच्या वडिलांना विचारायचं. आमचे वडील त्यावेळेस सरपंच. साधूभाऊ आम्हाला ही जमीन घ्यायची. आमच्या वडिलांना म्हणे मग आम्हाला ही जमीन लय आवडती. बार घेऊन द्यायची जमीन. पण महाराज भोळं व्यक्तिमत्व. पण दानशूर. आमचं मंदिर बांधायचं झालं. मीटिंग बसली. काही तालुक्यावरचे माणसं आले होते. आता गावातले येडे ज्या वेळेला शहरात गेले त्यावेळेला त्यांना गावातलं काही कळत नाही. काही महिला शहरात जातात पुण्याला इथून राहायला सारोळाथडीतून. आणि ती म्हातारी इकडे आलं की ती बाई गावात इकडं राहायला आली की ती गावातल्या म्हाताऱ्यांना सांगते मी पुण्याला असते. आमचे हे आमचे ते ना. ते म्हणते तुमचे ते. त्यांना मी भोंगळं पाहिलंय. तू काय सांगून राहिली तुमचे ते. मी ना चड्डी घालेलं आहे तुमच्या त्यांना. पण ते गावातल्या लोकांना कळत नाही ना. ते तर शहरातून सगळी माणसं आली व कुऱ्यात गावात मंदिर बांधायचे. गावात सगळे म्हणायचे भाऊलाल बघ तुम्ही सांगा आकडा. ते म्हटले ₹1,00,000 ₹1,00,000. तेव्हा ₹1,00,000 आता किमान ₹5,00,000 झाले. ते जुनी माणसं, ताकदीची माणसं, कष्टाचा पैसा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या समाजाला चांगलं वरदान आहे. बाळूमामांनी हा समाज संप्रदायाला चिकटून धरला. आदमापूरला आपण जर गेलात, माझ्या गावात माझ्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं बाळूमामाचं मंदिर आहे. सगळ्यात मोठं. तुम्ही येऊन बघा कधी तरी. एकदम सुंदर मंदिर बांधलं बाळूमामाचं. पण 16 केला आम्ही सगळ्यांनी मिळून. गावकऱ्यांनी 16 केला. एकटं धनगर समाजाने. अरे या संप्रदायात या महाराष्ट्रात सगळे जाती धर्म पंथ एकत्रित आले. वंजारी काय, धनगर काय, मराठा काय, माडी काय, कोळी काय, साडी काय, सगळे एकत्रित आले तेव्हा आपण सुखी राहू. हे सगळे या राजकारणी लोकांचे धंदे. तुम्ही यांच्यापासून सावध राहा. सब ये फसाने वाली बात है. गुन्ह्या गोविंदानं राहा. आपणच आपल्या कामात पडू. तुमच्या घरी तुमचा बाप मेल्यावर हे कोणी येत नाही. किडी बांधायला कोणी माडी असतो, कोणी साडी असतो, कोणी कोडी असतो, कोणी पाटील असतो. काय गावातल्या गावात वाद घालत राहता. आणि लोकांनी फार गावं बिघडून टाकली. राजकारणी लोक आपल्या पोळ्या भाजून घेऊन राहिले. काय सांगा. त्यामुळं फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली. सावध राहा. पण मात्र आपल्या जातीचा आपल्याला नक्की स्वाभिमान असावा. पण आपल्या जातीचा स्वाभिमान दुसऱ्याच्या समाजाचा वैर करण्यापुरता तो अभिमानात येऊ नये, अहंकारात येऊ नये. आपली जात मोठी मोठी मठा म्हणता
दुसऱ्याच्या जातीचा गच्ची दाबायची वेळ आली, अहंकारानं संपवण्याची वेळ आली दुसऱ्या समाजाला, असं करू नका. सगळ्यात छोट्यापासून मोठ्यापासून सगळे समाज इथं महत्त्वाचे आहेत. जर हे मान्य असेल तरच तुकोबारे म्हणतात, याता याती धर्म नाही विष्णुदासा, तर तुमची देवपूजा करेल. निश्चित या परिवाराला धन्यवाद देतो. पुंजाबाबांचं योग्य वास्तव्य भगवत चरणाजवळ होईल यात माझ्या मनात शंका नाही. आदरणीय दिनेशजी महाराज मोजाळ, आदरणीय शिवराम महाराज बोराळे, आदरणीय कैलास महाराज पवार, एकदा जोरदार टाळी या तिघांकरता वाजवा. अत्यंत चांगल्या प्रकारची साथ या मंडळींनी मला दिली. तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करतो, सेवेला विराम देतो. मोठ्या प्रेमानं म्हणा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवा जरा, भजनाचा आनंद या सवेकचा आपण मोकळा करा जरा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल, काय बाजा येईल, काय बाजा येईल, काय बाजा येईल. काय बाजा येईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वार. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. दादा ठिकाण बोलू आम्ही वर्तमान ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे, खोटे, ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड धिंगाग, अवघा दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, हे अवघा दांगड धिंगागे, दांगड धिंगागे. चेत जाना तुम्ही चेत जाना, पिपरीवाळा जागाई हो, चला तुम्ही देत जाना, टिपरीवाल्याच्या गाई गो. करोनी उचित ओ, करोनी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ, दान मागायात आलो दान मागायात, दान मागायाचा आलो दान मागायाचा, दान मागायाचा आलो दान मागाया. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगराभारी सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारी ती, मल्हारी ती मन मल्हारी ती वारी. माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. और फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका, दौर फिरवी तो तुम्ही टुकू टुकू ऐका. डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगू डुगू ऐका. ए डौर 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 फिरवी तो तुम्ही टुकू टुकू ऐका. तुम्ही डुगू डुगू ऐका, टुकू टुकू ऐका, तुम्ही डुगू डुगू ऐका. टुकू टुकू ऐका. हात 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 हात, ए पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. सगळ्यांना धन्यवाद. परिवाराला पुनश्च एकदा वंदन आहे. एकदा मोठ्या प्रेमानं मुक्ताबाईचं भजन करा, सेवेला विराम देऊ. मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई. आदिश
शक्ती मुक्ताबाई हे आदिशक्ती मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई जगज्जननी मुक्ताबाई जगनी मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही दिता नाय उच्चारणा दे कारणा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही दिता तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम मल्लिकार्जुन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आपल्या सारोळेधडी गावातील ज्येष्ठ नागरिक, एक प्रगतिशील शेतकरी कैलासवासी पुंजाजी टकूजी जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी आता